खूपच विलक्षण आहे। दोघींनाही नवरा नव्हता आणि दोघींनाही एक एकच मुलगा होता। दोघींचीही खूप चांगली मैत्री होती, पण अपघातात कौस्तुभ गेला आणि सगळंच बिनसलं। मग त्या शेजारीण त्या तिथेच राहतात का अजून? नाव काय त्यांचं? त्यांचं नाव कावेरी। त्या अजून तिथेच राहतात। आंबरेवाडीत दोघींचं घर शेजारी शेजारी आहे। कावेरी शानबाग। माझं नाव कावेरी, कावेरी शानबाग। हो, आंबरेवाडीत माझा बंगला आहे। पण तुम्ही माझी विचारपूस करण्यात का वेळ घालवताय? तुम्ही अस्मिता मॅडमला फोन लावा ना, फोन लावा त्यांना। अस्मिता मॅडम एका महत्त्वाच्या केससाठी बाहेर गेल्या आणि या कामासाठी त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत मी। काकू, मला असं वाटतं तुम्ही एकट्या राहा, सेम रुटीन लाईफ जगता, म्हणून तुमचा कदाचित गोंधळ झाला असेल, म्हणून तुम्हाला तो दिवस आठवत नसेल। नाही हो, तुम्हाला कळतच नाहीये मला काय म्हणायचंय ते। अस्मिताचं नाव ऐकून मोठ्या आशेने आले होते मी इथे, पण मला नाही वाटत माझं इथे काम होईल म्हणून। पण मी शोध घेतल्याशिवाय राहणार नाहीये। मला माझ्या आयुष्यातला तो दिवस शोधून काढायचा आहे। मला माझ्या आयुष्यातला तो दिवस शोधायचा। माझ्या आयुष्यात माझं ऐकून घे काकू। का गेलास त्यांच्या मागे? आपल्याला काही कमी काम आहेत का? मनाली, आपल्याला मॅडमने काय शिकवलंय? जी व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये असेल तिला मदत करायची, हो ना? हो, पण आपण काय मदत करणार त्यांची? मला माहितीये ते मनाली, बघितलंस ना तूच कशा कंटाळ्यात गेल्या त्या। आता त्या घरी गेल्यात की आणखीन कुठे गेल्यात कोणास ठाऊक नाही। वैशाली, तूच केलंय। कुठे कोण आले? कोणीच नाहीये। कोणीच नाहीये। नाही कोणी नाही, मी बघितलंय, कोणी नाहीये तिकडे। झोपा झोपा, शांत झोपा तुम्ही। कोणी नाहीये तिकडे, नाही कोणीच नाहीये, झोपा। काय हरवलं होतं त्यांचं? एक दिवस, त्यांच्या आयुष्यातला एक दिवस हरवला असं म्हणत होत्या। तो दिवस कोणता आहे हेही त्यांना माहित नाही, पण तरी त्यांना तो दिवस शोधायचा। मॅडम, मला असं वाटतं एकाकी आयुष्यामुळे त्या कोणाशी तरी बोलण्यासाठी संधी शोधत असतात। म्हणजे दामिनीसारखं? नाही, एक्झॅक्टली तसं नाही, म्हणजे त्या साधारण एजेड वाटल्या मला, 60+ वगैरे असते। पण त्याचा काय संबंध? मॅडम, मला त्या जरा सायकिकच वाटतं। त्यांनी काही फोन नंबर वगैरे दिलाय त्यांचा? नाही, काहीच नाही, त्या सरळ तणतणत निघून गेले। नाव काय त्यांचं? कावेरी शानबाग। कावेरी शानबाग? म्हणजे आंबरेवाडीत राहतात त्या कावेरी शानबाग? हो, म्हणजे पत्ता असंच काहीतरी सांगितलं, पण तुम्हाला कसं कळलं? आज हॉस्पिटलमध्ये डीप डिप्रेशनचा अटॅक येऊन एका पेशंटना ऍडमिट केलं। वैशाली वर्तक नाव त्यांचं। या कावेरी शानबाग त्यांच्या शेजारी राहतात।